थोडा स्पीडला कधी पोहोचतो मला टेन्शन आलं। तर मित्रांनो पाहू शकता आमच्या गाडीचा ॲडब्लू संपला होता। आम्ही ॲडब्लू टाकण्याचा प्रयत्न करतो रस्त्यामध्ये गाडी उभी करून। हाय गाइस, आई एम जॉन सिन्हा, तुम्ही जॉन सिन्हा स्टार यूट्यूब चॅनल। भावानो गुड मॉर्निंग। सकाळचे 6 वाजलेत आणि काल रात्री आमची गाडी पडली होती गोवामध्ये पणजी बीचवर, तुम्हाला दाखवला मी ॲक्च्युली। तर रात्री आम्ही निघालो, रात्री निघून आम्ही झोपलो होतो। आज राजापूरला येऊन थांबून सकाळ सकाळ झोपून आता मी उठलो आहे। तर मित्रांनो चला आपण जाऊया आपल्या घरी। आज 4-5 दिवस झाले आम्हाला गोवामध्ये, खूप एन्जॉय केली। तर सकाळ सकाळ उठलो मस्त की 6 वाजता सकाळची पाऊस उंच एकदम आले, एकदम मस्त कोमल कोमल नजारा बघा म्हणजे। तर मित्रांनो आता आपण राजापूरमध्ये आहोत। तर राजापूरमधून निघालो 6 वाजता उठून, परंतु एक प्रॉब्लेम झाला बघा, गाडी चालत नाही, गाडीची स्पीडच घेत नाही गाडी। कारण की गाडीचं स्पीड न घेण्याचं कारण असं आहे, या गाडीचा एक ॲडब्लू एक नवीन युरिया लिक्विड असा विषय आहे, तर त्याचा ते ॲडब्लू संपलेला आहे। तर पंपात जाऊन त्याचं ते ॲडब्लू घेऊन त्याचं टाकावं लागेल। तर त्या ॲडब्लू काढून आहे त्याचं पुढं बघूया, पंपात जाऊन टाकायचं प्लॅन चाललं आहे। तर थोडं हळूहळू चालू आम्ही हळूहळू। तर फक्त मस्त की बाहेरला बघा टाकाटा एकदम सुंदर असा नजारा आणलाय सकाळचा। तर पाहूया आपण थोडंसं। वाईज गुड मॉर्निंग मित्रांनो, राजापूरचा नजारा सकाळचं 6 वाजले आहेत। एकदम मस्त की सूर्योदय येणार आहे इकडनं आपल्या वरती, पाहू शकता मित्रांनो। आणि गाडी आपली एवढी पळतच नाही, फास्ट जातच नाही बघा, खाली कमी लगेच स्पीड, काहीच चालत नाही गाडी, पूर्ण झिरो झालंय। इथं आपला ॲडब्लू जास्त सिम्बॉल पूर्ण झिरो झाले बघा, हे बघा चाल पाहू शकतो मित्रांनो। एकदम हळू रफ्तारात चालली गाडी, काय बघा मुंगली पण पुढे जाणार 100% सांगतो मी तुम्हाला। परंतु काय आता करणार, आपली अवस्था अशी की दूरदर्शन कशी, त्यासाठी दूरदर्शन काढला होतं मध्ये आणि अजून पण आहे, चालू आहे। पण आता काय करणार मित्रांनो, बघा ना स्पीडच नाही गाडी घेत, बंद पडली ना रस्त्यात तर बेकार हालत होईल माझी। काय करायचं सांगा आता, एकदम हळूहळू निघलोय। सकाळची वेळ मस्त निघालो होतो, फ्रेश झालो होतो टकाटक मध्ये, एकदम मस्त चिकना जातो। परंतु काय उपयोगच नाही, आता गाडीच चालत नाही तर काय माणसाचा मूडच नाही होत। आता बघूया, प्रयत्न चालले आमचे थोडेसे वरती जाऊन। एक राईट साईडला पंप आहे, परंतु त्या पंपापर्यंत पोहोचायला तर पाहिजे की नको असं टेन्शन मध्ये मी आहे। चालते तशी गाडी, पण चढाव आलं की आणखी स्लो होतो। बाकी काही विषय नाही, पण भीती वाटतं बंद नाही पडली पाहिजे रस्त्यात, नाही तर रस्ता बंद पडली बस रस्ता जाम होऊन जाईल, पोलीस परत मला त्रास देतील। त्यापेक्षा तेव्हा पोचव रे पंपात, चला जाऊ द्या पंपात डायरेक्ट आपण। हे श्रीराम, हे हनुमंता, चला पंपात जाऊ द्या। आपल्या गाडी तर तशी चालली आहे का, वाजत नाही तसं देव आपल्यासोबत आहेतच। परंतु आता बघूया, हळू चाललंय म्हणून तशी मी एकदम गप्पा गोष्टी करत चाललोय। मागे माझे सूर्यदेव आलेले आहेत एकदम कडक मध्ये, थोडीशी वेळ आहे निघतील आता बाहेर, आणि काय वाजत त्यांचं नाही। मग कडाकड उन्हात आणि ताणात खराब करके जाएंगे आगे हम, रास्ता काट के घर पे। तो चलो भाई थोड़ा सा प्रयत्न करते भाई। ॲडब्लू संपलाय, ॲडब्लू संपलाय। बघूया चला, एकदा तुम्हाला दाखवतो ॲडब्लू कसं असतं। तर भावांनो दिवस पूर्ण उजाडलेला आहे। तर आपल्याला आता जस्ट कॉल आलेला आहे द ब्लॅक मॅन मन्याबाई। तर आपला मन्याबाई पुढे गेलेला होता, त्यांनी आपल्यासाठी खास ॲडब्लू शोधून घेतलेले आहेत। तो त्याने त्याला घेऊन आपल्या त्याच्या हातात घेऊन उभा आहे तिथं रस्त्यात। तर त्यांनी कॉल केला आहे, तर त्यांना म्हटलं की येऊ नको, मी पण तुझ्या मागे आलो आहे। तर तो तिथे थांबला। तर मित्रांनो चला आता आपण ॲडब्लू टाकून घेऊ, कारण की आपली गाडी अजून देखील एवढा स्पीडमध्ये आहे ना की मला पुढचं काय दिसत नाही, तुम्हाला दाखवतो। तर तिथं स्पीड बाबा माझ्या 440चा स्पीड आहे, 0 मिनिटात तिथं पोहोचणार। तो कधी होणार ना, तो कधी भेटणार, बघा स्पीड बघा, बाहेरून दाखवतो तुम्हाला। हा आपला गाडीचा स्पीड आहे, काय तर तुम्हाला सांगू बरं कथा ब्लॅकमॅनची। ब्लॅकमॅन नाही आपल्याला ऐकणार हो, एवढा स्पीडला कधी पोहोचायचं मला टेन्शन आलं हो। तर कमिंग सून
तर बॅकमॅन थांबा देते, आम्ही आलो. तर पाहूया मित्रांनो, आपला ॲडब्लू आलेला आहे. तर आपला मन्या भाई द ब्लॅकमॅन स्वतः घेऊन आला. तर पाहू शकता मित्रांनो, ही आहे ॲडब्लूची बादली, याला एरिया म्हणतात. तर ह्या एरियाच्या मुलं आपल्या गाडीमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तर बघूया, तर एकदम स्पीड कमी झालं होतं, पूर्ण गाडी स्पीड घेत नव्हती. तर मित्रांनो, तर टाकण्याचं काम चालू आहे. हा पाईप पण आणला आम्ही टाकण्यासाठी. तर बघा, हा माणूस आला होता बघायला आम्हाला. तर बघूया मित्रांनो, तर टाकून ते घेऊया. मित्रांनो, आपला भरून झाला. ओके, बघा पंपात आलो होतो. पंपात पाईप देऊन टाकलं त्यांना. आता आम्ही निघतोय फ्रेश व्हायला थोडासा. आता आम्ही जरा निघतो चहा प्यायला. तर लांजामध्ये एक चहा पिऊन जाऊ. आता तो काय दमला येतो, फास्ट चालतं, घाई झाली त्याला पण, खूप विषय झाला आम्हाला. तर त्याला मी चहा पिऊया. चहा बोलता येताना तुमच्याशी बोलूया आपण. कारण जाऊ आता आपण चहा पिऊन घेऊ. थांबूया. भाई आले आमचे चहा पियायला. दोन्ही गाड्या लागल्यात भावांच्या. तो गाईच आम्ही आमच्या आवडत्या हॉटेलला आलेले पाहू शकतोय. चहा आमचा रेडी. तर मित्रांनो, या चहा प्यायला तर आपला राजाचा फेमस अमेरिकन शेवपोळी हॉटेलवाला. आपण या हॉटेलमध्ये आले चहा प्यायची. तर बघू शकतोय माणूस आपला पार्टनर सोबत आहे. रेडी पोझिशन आहे. तर बघूया तर चहा पिऊन थोडंसं मस्त आहे इकडे चहा. मिक्सल खावायला आलाय. लय मारी ना. बघू शकता मस्त चालला चहा पिऊन दमला. तर मित्रांनो, चला जाऊया आता आपण. चहा पिऊन आपला झालेला आहे रेडी, ओके पोझिशनमध्ये. तर आपली आता गाडी एकदम फास्ट पळायला लागलेली. तर मित्रांनो बघू शकताय, कारण की ॲडब्लू संपला होता म्हणून आपल्या गाडीत थोडा प्रॉब्लेम आला होता. तर मित्रांनो, नेक्स्ट टाइम तुम्ही देखील ॲडब्लू संपवून घेऊ नका, की ॲडब्लू संपल्यावर असा प्रॉब्लेम येतो की आपली गाडी स्पीड घेत नाही, पिकअप घेत नाही. त्याच्यामुळे आपल्याला थोडी दिक्कत होतोय. त्यापेक्षा आपण लक्ष नक्की ठेवावा. थोडासा चहा पिऊ आता. आपण आता आलोय कोलाडला. कोलाडला पण पोहोचलो भावा. तो कोलाड म्हणजे आपला गावात झाला एक प्रकारचा. गावाच्या एरियामध्ये पोहोचलो आहे आपण. मित्रांनो, थोडासा जरा आता चहा पिऊया मस्त की चांगला, आणि जरा सुस्त ओढूया. कंटाळा आला गाडी चालून बघूया थोडा चहा. तर मित्रांनो, चला आपलं लोकेशन आलेलं आहे, पाहू शकताय. त्यामुळे तर चहा पिऊया आता. काहीची या कांदा पोहे चहा पिऊन झाला आपला. कांदा पोहे खाऊया. मित्रांनो, मी आता पोचलो आमच्या गावातच. चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्ही आता पाहिलं कसं आमचा ॲडब्लू संपला होता. तर मित्रांनो, चला, थँक्स फॉर वॉचिंग.